वैभवजी तुम्ही सांगा, भीमनं बराबर उत्तर दिलं का नाही? उत्तर बरोबर आहे. खूप छान, खूपच छान तुक्का लावलायस भीमराव. काही हरकत नाही. वैभवदेव, दुसरा प्रश्न विचारा या तुक्के बाजाला. एका प्रश्नाचे उत्तर दिल्याने काय होते? हा वैभवजी, याला 5ही प्रश्न विचारा, कारण हा तुक्केभरचा पण नाही राहिला पाहिजे. आणि मग त्याच्या क्षमतेची पारख देखील होईल. आणि मला पण बघायचं आहे की तुमच्या 5ही प्रश्नातून हा किती प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. काही वर्षापूर्वी साताराच्या शाळेत असंच कोणीतरी 5 प्रश्न विचारले होते. तुम्ही माझ्या वर्गातील कोणतेही पुस्तक घ्या, त्यातील मला 5 प्रश्न विचारा. जर मी एक पण उत्तर चुकीचे दिले तर आम्ही आत्ताच्या आत्ता ही शाळा सोडून निघून जाऊ. मला अट मान्य आहे. त्यावेळी भीमनं सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती. आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही 5 प्रश्न विचारताय, आणि मलाही बघायचंच आहे की हे 5ही प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो का नाही. जर याने एकाही प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर मी समजून जाईन की भीमच्या आत जे शिक्षणाचं वेळ आहे ते कमी झालेलं आहे. रामजी भाऊ, मला तर पूर्ण विश्वास आहे की भीम सर्व प्रश्नांची एकदम बरोबर उत्तरे देईल. आणि मग आपण सर्वजण याचे हार घालून स्वागत करू. मी आत्ताच जाते, चाळीत सर्वांना सांगते आणि हार पण घेऊन येते. चल ये डली आजी. हो चल, मी पण येते. सेकंड क्वेश्चन भीम. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केव्हा आणि कोणी केली? (1526) मध्ये जहिरुद्दीन मोहम्मदने केली, उर्फ बाबरने केली. अरे नंदू भाऊ, ए नंदू भाऊ, एकदम पटापट ना एक खूप छान हार तयार करा. ए फुलिया, पेन्शन सुरू झाली का? अरे पेन्शन पण सुरू होईल, तू का काळजी करतोस? आता तर बातमी ही आहे की भीम आणि प्रचंड देवाचा तो भाऊ आलाय ना लंडन वर ना, काय नाव आहे त्याचं? वैभव. हा, वैभव देव. त्या दोघांमध्ये ना प्रश्न उत्तरांची स्पर्धा होत आहे. तो वैभव देव भीमला कोणते तरी 5 प्रश्न विचारणार आहे. आपला भीम त्या 5 प्रश्नांचे उत्तर नक्कीच देईल. अच्छा, डाळ भाताचा कौल आहे, उत्तर नक्कीच देईल. जर डाळ भाताचं कौल असता तर उत्तर कुणीच दिलं असतं. पण हे विसरू नका की आपल्या चाळीत सगळ्यात हुशार आणि सगळ्यात जास्त शिकलेला आपला भीमराव हाय. हे उत्तर तर तो देईलच आणि स्पर्धा ही जिंकूनच येईल. आणि जेव्हा तो उत्तर देऊन ही स्पर्धा जिंकून येईल ना, तेव्हा आपण सगळे त्याचे हार घालून स्वागत करूया. या, पुन्हा सुरू झालं नाटक. वारंवार हार घातले जाते, जेव्हा बघावं तेव्हा हार घालून स्वागत केलं जातं. हारापेक्षा जास्त ऐपत नाही आपली. स्वागत आपण यासाठी करायचं भीमचे की त्या लंडन वाल्याला माहिती होईल की किती हुशार आहे आपला भीम आणि किती शिकलेला आहे. हा, आणि वैभव देव तर हेही म्हणले आहेत की जर त्यांच्या 5ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलीत ना,
तर तो पेन्शन वाल्या लढाईत स्वतः येऊन भीमची साथ देईल. चल चल फुलिया लवकर जाऊया हा चल. हा चला. नंदू भाऊ, मनोहर भाऊ, चला लवकर चला, जाऊया. चला, हा, चला चला लवकर जाऊया. काय म्हणतायचा भाऊ? ह्यो भीम प्रश्नांची उत्तर देईल का? अरे उत्तर देईल की नाही देईल काय आहे त्यात? चला आपल्या डोळ्याने बघूया तमाशा. हा? बरोबर बोलला. हा? चला. चला चला. रमाबाई, बोललो ना तुझ्या सासऱ्याचं सर्कस नाही सुरू इथे. काय आहे हा? प्रत्येक गोष्टीला टाळी का वाजवत आहेस? माझा नवरा उत्तर देतोय याचा आनंद होतोय, एवढं बी समजत नाही. चार प्रश्नांची उत्तर तर बरोबर दिलंयस तू भीमराव. बट नाव द लास्ट वन. पाचव्या आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दे तर मानीन मी. आतापर्यंत भारताच्या इतिहासात सर्वात जास्त संघर्ष करणारे 5 लोकांची नावे सांग आणि तू त्यांचे नावे का घेतलीस हेही सांग. पाचच काय, मी तर 100 लोकांची नावं सांगीन वैभव देवजी, ज्यांनी भारताच्या इतिहासात खूप मोठा संघर्ष केलाय. आणि आपल्याला त्या सर्वांपासून प्रेरित व्हायला हवं, कारण त्यांचा संघर्ष खरंच तितका मोठा होता. पण ते नावं असे आहेत जी मला माहिती आहेत, तुम्हाला माहिती आहे, यांना माहिती आहे, यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. यासाठी मी आज तुम्हाला त्या व्यक्तींची नावं सांगणार आहे ज्यांच्या विषयी तुम्हाला माहिती नाहीये. कारण काय आहे ना वैभव देवजी, कोणतीही संघटना 4-5 लोकांपासून नाही बनत. तो एक समूह असतो खूप साऱ्या लोकांचा, ज्यांच्यामधून 4-5 लोकांची नावं आपल्याला आणि इतिहासाला लक्षात राहतात. पण बाकीचे 95 लोकही असतात जे संघर्ष करतात, परंतु ते खालच्या जातीचे असतात. त्यांची नावं तुम्हाला कुठे लिहिलेली नाही सापडणार, कारण इतिहास तर ते लोक लिहू शकतात ना जे लिहिणं वाचणं समजतात. आमच्या जातीतल्या लोकांना कुठे लिहायला वाचायला येतं, मग कसा लिहिणार इतिहास? यासाठी वैभव देवजी, भारताच्या इतिहासात सर्वात जास्त संघर्ष करणारे ते लोक आहेत ज्यांना तुम्ही खालच्या जातीचे म्हणता, आणि ते आम्ही आहोत.
वरच्या जातीच्या लोकांच्या घरात मुलगा जन्माला येतो त्याला देवाचा आशीर्वाद समजला जातो, पण आमच्या घरात मुलगा जन्माला आला तर समाजासाठी अभिशाप बनतो. वारंवार आमच्या घराचे, आमच्या जातीचं, आमच्या विचारांचं शुद्धीकरण करण्याचं बोललं जातं. तुम्हा लोकांचं शुद्धीकरण होईल. तुम्हा लोकांना दीक्षा देऊन एक उत्तम स्थान द्यायचंय, सन्मानास पात्र बनवायचंय. आमच्या चालण्याने जमिनीवर निशाण येऊ नये म्हणून कमरेवर झाडू बांधले जातात. हे मागे झाडू यासाठी की आपण ज्या रस्त्यावरून चालत आहोत त्यावर आपल्या त्या पायाचे निशाण पडतील, ते त्या झाडूने पुसले जातील. आमच्या थुंकण्याने माती अपवित्र होऊ नये यासाठी गळ्यात मडकं बांधलं जातं. हे मडकं बघत आहात ना, हे यासाठी आहे कारण आम्ही जेव्हा वरच्या जातीच्या लोकांच्या गलीतून फिरू तेव्हा आमची थू त्यांच्या जमिनीवर पडायला नको. ईश्वर आणि धर्माच्या नावाने घाबरवलं जातं आम्हाला, पण मंदिरात प्रवेश दिला जात नाही. वरच्या जातीच्या घरांचं, त्यांच्या चाळीतील घाण आम्ही साफ करतो, पण आमच्या स्पर्शाने पाणी अपवित्र होतं. पोलीस साहेब कधीही आमच्या गल्लीत येऊ शकतात. कोणालाही काही कारण नसताना, पुरावा नसताना चोर समजून घेऊन जाऊ शकतात. कोणीही आमच्या गल्लीत येऊ शकतो, सामान फेकून देऊ शकतो, कोणालाही मारू शकतो. जसं की मारणं त्यांचा अधिकार आहे आणि मार खाणं आमचं कर्तव्य. आमच्या आईचं निधन होतं तर जाळण्यासाठी जागाही दिली जात नाही. हिला जाळणार कोठे? हेच जिथे आम्ही अंत्यविधी करतो इथे तर आम्ही जाळू देणार नाही. या महिलेचे प्रेत जर तुम्ही इथे जाळलेत तर पूर्ण गावाचे वातावरण दूषित होईल. जा, दुसरीकडे जाऊन जाळा. यामुळे वैभव देवजी, आम्हाला प्रत्येक वेळी असं वाटतं की आम्ही जीवन जगत नाही आहोत तर फक्त ओझं वाहतो आहोत. आणि तसंही समाजासाठी तर आम्ही ओझच आहोत ना. हेच बघा ना, तुमच्या जातीतून कोणी पेन्शनची मागणी करतो तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहता, पण आज आम्ही पेन्शनची मागणी करत आहोत तर तुम्ही मला प्रश्न विचारून माझी परीक्षा घेता. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही माझा अपमान करू इच्छिता आणि मनातल्या मनात हेही इच्छिता की माझ्या बाबांना कधीच पेन्शन मिळायला नको. ह्यासाठी वैभव देवजी, आम्ही ते लोक आहोत ज्यांच्या संघर्षांच्या बाबतीत त्यांची नावं कोणी इतिहासात नाही लिहिली.
पण संघर्ष आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की त्या 5 नावात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा सर्व नावे आमचे म्हणजेच खालच्या जातीचे आहेत. नाव जे हवं ते घ्या. मग रामजी म्हणा, पुरंजन म्हणा, आनंद, जनार्दन, नटवर, जोखू, हितेश कोणतेही घ्या. पण खालच्या जातीचे लोक आहेत आणि संघर्ष आहे. झाले भीमराव? भाषण 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 भाषण. भाषण बरोबर होते भीमराव, उत्तर चुकीचं होतं. गोष्ट बरोबर किंवा चुकीच्या उत्तराची नव्हती नरोत्तम जोशीजी. तुम्हाला नाही समजणार हे सगळं. तुम्ही आता जा इथून आणि आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून द्या. सोडून दिलं भीमराव. अट काय होती? अट अशी होती की 5ही प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यायचे, मग आम्ही साथ देणार. परंतु नाही, याला सरळ गोष्ट समजतच नाही. इथेही आपलं नाटक पसरवायला सुरुवात केली ना भीमराव तू? मी हरलो, नाही देऊ शकलो तुमच्या प्रश्नांची उत्तरं. परंतु तरीही तुम्ही जा इथून. आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवू. चला वैभव देव, चला जाऊया. आणि याला लक्ष ठेवून बघ. याला वाटते की असेच नाटक करता करता हा एक दिवस इतिहास लिहिणार. पण एक गोष्ट आणखी वैभवदेवजी, जाता जाता एक प्रश्न मीही तुम्हाला विचारू इच्छितो. परंतु गरजेचं नाहीये की तुम्ही त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. काय रे भीमराव, हा? जात आणि ऐपत दोन्ही विसरलास काय तू? वरच्या जातीच्या लोकांना प्रश्न विचारशील? तुला तर मीच सांगतो. जोशीजी, विचार. तुमच्या हिशोबाने वैभवदेवजी, वरची जात उच्च का आहे आणि खालची जात नीच का आहे? कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो, भक्ति करे कोई सूरमा, जाति बरन कुल खोय. कबीरा सो